बस झालं ते ऍक्सिडेंट झालं. आता मला समजून तरी मी कोण चाहायचं नेमकं. तू दोघींचा पण आहे ना. हा? अरे म्हणजे एकीने जन्म दिला आणि दुसरीने प्रेम दिला असं म्हणायचंय तिला. नाही मला एकीनेच जन्म दिला आणि एकीनेच प्रेम केलंय माझ्यावर. बाबा या बाबा अरे काय रे अरे कोणा का पाहत होता तू दादा लागलं का? या बाबा अयो, ए दादा लय लागलं का? हा? गुडघ्या लागले रे अयो. तुला लागले काही नाही मला नाही लागलं. या बाबा बाबूराव काय आलं? हो एका गाडीवाल्याने ठोकलं हो अयो, पाय लय लागले त्यांच्या. उचला दवाखान्यात घ्यावं लागेल त्यांना. पोराला लागले वाटतं या बाबा हो गाडी बघा दवाखान्यात घ्या. या बाबा दादा दमन बस. हा तुला काही लागलं सर नाही मला नाही लागलं. सरपंच अहो लय लागलेलं दिसतोय बरं का त्यांना. तुम्ही काय करा बरं का काहीतरी. चला चला दवाखान्यात चला पाठीचा. हो, चला गाडी घ्या चालू करा. पोराक बाकी थांबायचं? पोराक पोराला काय नाही झालं. काळजी नका करू. ए बाकी सगळे थांबायचं सगळे. रावसाहेब पाटील तुम्ही थांबायचं. हा थांबतो. व्यवस्थित नाही सर. हा नेतो ओके करा चालू गाडी चालू करा. पटकन. अरे तुला लागले खाली नाही नाही मला नाही लागलं. ते त्यांनाच लय लागलंय आता. अरे पण कस काय झाली हो ते नाही का गाडी आडवी आली अचानक. मग माझं तोल सुटलं आणि गाडी पडली खाली. तू थांबला बी नाही माणूस नाही ना गेला निघून. कुठे गेला काय माहिती कोण काय होता माणसं काय. आहे का चेअरमन खुशाल थांबत सुद्धा नाही राव धडक दिली तर माणूस पडला एवढं आयला पण नशीब आम्ही मागणंच येत होतो. एक काम करू चेअरमन ती गाडी चला आतमध्ये लावून टाकू इथं बरोबर नाही वाटत रस्त्याला. आईला आणि सरपंचांना फोन करू बरं का आपण काय झालंय काय नाही घ्या. चांगलाच ऍक्सिडेंट जोरात झाले काही घेतो मी घेतो. जमन का तुम्हाला नाही तर मी घेतला नाही अशीच ढकलतो काय. बरं घ्या घ्या कुठल्या दवाखान्यात नेले काय माहिती सरपंचांनी आता. ओ चला पाटील तुम्ही पण चला. असं कोणाचं आहे ना दडक बिडक बसली काय अपघात झाला ना थांबलं पाहिजे माणसांनी. पण माणसं काय सणाट पळून जातात घेणं देणं नसल्या का होय. आईला पण बरं झालं सरपंचाला आम्ही मागण्यात होतो. सरपंचाचं काम आहे ना असंच असतंय तडका फडकी एकदम. काही विचार केला का त्यांनी कोण ओळखीचा आहे का काय लगेच माणूस घेतला गाडी गेले का नाही घेऊन. आयला पण चेअरमन तुम्ही आणि सरपंच यांचं कामच एक नंबर बरं का. आता बघितलं कसा तडका फट निर्णय घेतला जागेवर. आम्ही चाललो होतो महत्वाच्या कामाला जमिनीची खरेदी करायची होती पण सरपंच बघितलं ना हातचं काम सोडून गेले दवाखान्यात त्या माणसाला घेऊन. चेअरमन आणि सरपंच आयला काही काम असू द्या सामाजिक लोकांची लग्न म्हणू नका एखादी दुःखद घटना म्हणू नका कोणाला मदत बिदत काय करायची असेल आडलं नडलं येळेला माणसं आहेत बुवा हजर जागेवर. शैक्षणिक कामात सुद्धा मदत आहे त्यांची विद्यार्थ्यांना. कसं आहे शेवटी माणसाकडे दान करण्याची दानता असावं लागती. नाही नाही बरोबर आहे. चांगले आहेत सरपंच पण आणि तुम्ही पण सगळे गावकरी पण चांगले आहेत. तुम्ही नका काळजी करू व्यवस्थित होईल ती. चला आपण बाजार बसू. चला चला बसू इथे निवांत. चला बस इथं बाजू. या बसा. इथे. किती वेळ लागतोय आता काय माहिती. सरपंचाला फोन लावू का एखादा. हा लावा ना. ते किती का लागलंय काय माहिती का पायाला काय झालं जखम वगैरे. लावतो काळजी करू नका तुम्ही. हॅलो हा सरपंच साहेब दवाखान्यात काय ते काय म्हणले डॉक्टर काय इलाज बिलाज चालू केला का. हा 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 नाही येत येणं गरजेचंच आहे ना बरोबर आहे. हा चालतंय. काय काय म्हणले. अहो काय नाही एवढं डॉक्टर म्हणले खर्चटले थोडा मुक्का मारी पाठवून बी दिले लगेच सरपंचांबरोबर. रावसाहेब कम बसले तुम्ही. अवकाशाचं काय सांगायचं तुम्हाला. सरपंच आम्ही निघलो होतो महत्वाच्या कामाला. हवय हा काय झालं. काय झालं म्हणजे ती हे आणि ते बाबूराव चालले होते मग काय गाडीवरून आपलं. अहो एक माणूस आला खुशाल उडवलं त्यांना. लागलं काय मग किती लागलं हो बाबरावला. लागलं का म्हणजे अहो जागेवर पडलो होतो माणूस तिथं बाबूराव. मग काय झालं आम्ही सरपंच साहेब याच रोडनी चाललो होतो जमिनीची खरेदी करायची होती. सरपंच साहेबांनी बघितलं डायरेक्ट त्या माणसाला गाडीत टाकलं आणि दवाखान्यात घेऊन गेले. बाई बरं झालं सरपंच सारखे गावचे सरपंच कुठंच नाही होणार बाई. आडीनडीला कोणाला पण काम आहेत बाई. एवढे चांगले वय हो लयच मार लागला का हो. मला तर लय काळजी वाटते बाई बाबूराव. नाही मुक्का मार लागलाय फक्त खर्चटले. मुक्का मार काय साधा नसतो बाई. दुसऱ्या दिवशी उद्भत असतं ते माहितीये का. हो काय बोलताय ते. हे कोण आहे.
बाबूरावचं पोरग आहे ते. हा वय हा बाय 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 बाप तिकडं दवाखान्यात नेलं सरपंचाने तू इकडे काय करतो मग? अहो, त्याला बी थोडा आपला पडला होता तेव्हा, म्हणून त्याला म्हणलं इथं आणून बसवावा. हा वय. गाडी बिडी उचलून दिली. खरंय खरंय अशी अडनडीला अशी मदत केली पाहिजे आहे का नाही? केलीच पाहिजे. मग अहो ज्याने धडक दिली तो माणूस खुशाल निघून गेला, बघितलं बी नाही यांच्याकडे. त्याला धरायचं होतं ना, पळायचं ना त्याच्या माग. आता सरपंच साहेब आले करतो ना आम्ही बरोबर काय करायचं ती. सरपंच बरोबर त्याचे 3 13 9 12 करते. सरपंच तसं नाही करणार. अहो सरपंच चांगला माणूस आहे. शेवटी काय ऍक्सिडेंट आहे ते काय मुद्दा म्हणून करतंय का कोण? का कोणाला वाटतं एखाद्याला मार दिला म्हणजे बरं होईल? ते खरं आहे पण कसं ना ते असं टेन्शनच ऐकलं ना डोक्यात असं हेच होतं बाई, कोणाचं काय ऐकलं तर ऐका नाही. म्हणून आपलं काय करायचं, वाहनं चालवताना सावकाश चालवायची, बारक्या पोरांच्या हातात द्यायची नाही. वळताना गाडीमध्ये घालताना आपलं सावकाश इकडे तिकडे बघावं माणसानी. खरंय रावसाहेब तुमचं वय रे. तू किती लागला रे भाऊ? नाही मला नाही लागलं काही. मग शशीन तू हा अगो बाय केवढा झाला बाबू रोज पोरग बाय 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 बाय. शिकाय बाहेर होता, हा वय आलं नेमकं सुट्टीला नाही असं झाले. हा ना बाय लेकराचं वा ना. काय रावसाहेब बाबूराव लागले अख्खं गाव हळहळ करणं आता. आणि मग आमच्या गावाला टेन्शन. बाबूराववर गावाचं बाबूराव. टेन्शन नाही बाबूरावची चाहते इथून तिथून आता तेच त्यांना म्हणते जेवण मी सुद्धा पण. जाणार नाही. रावसाहेब पाटील माहितीये का? काका बरं झालं बाबूरावला जास्त लागलं नाही. आणि मग शेवटी अपघात त्या अपघातच. उद्या काय मोडतोड झाली असते केवढ्यात गेलं असतं ते. काय तर, अख्खं गाव रडलं असतं. आणि बाबूराव असं झालं मला पण कर म्हणा बाई. ए, बाबूराव नाही चांगला होता. जास्त जीवाची बाबूरावरती. लय जीव बाबूरावचा माझ्या मा बाबूराव. झालं नाहीये काही. रावसाहेब पाटील अहो, बरं आहे का त्यांचं? अहो, बरे बरे खर्चटले काय नाही झालं एवढं रडाय जोग. येतात माघार येते ते. हाय चांगलं ते. आहे का? मग? मला घेऊन चालणार आहे. मला कोण पाहिजे? तुम्हाला कशाला कोण ते? जीव आहे ना बाबूराववर त्याच. जीव आहे. काय बोलते ते? रावसाहेब पाटील एक मिनिट काय म्हणतो. आधी सांगा ना बाबूराव. थांबा ना आता तुम्ही परतायला तर आमच्या थुकाय निघले कसं सांगायचं आम्ही. लय जीव गुतला मग. माझ्या बापाचं काही नाही ना. तसलं नाही काय वाटत जरी असलं तरी काय नाही. बाबूराव आपला चांगला माणूस आहे. तू पण माझ पोरगा आहे ना. काय बोलतात ते? काय बोलत नाही. पोरासारखं आहे पोरासारखं आहे. हा काय वहिनी पूर्ण वाक्य बोलत जा. रावसाहेब पाटील बस झालं ते ऍक्सिडेंट झालं. आता मला समजून तरी मी कोणच्या आईचं आहे नेमकं. तू मग तू दोघींचा पण आहे हा? ना. अरे म्हणजे एकीने जन्म दिला आणि दुसरीने प्रेम दिला असं म्हणायचंय तिला. नाही मला एकीनेच जन्म दिला आणि एकीनेच प्रेम केलंय माझ्यावर. रौनक आले 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 हा, आले येऊ दे माझ्या बापाला विचारतोस मी नेमकं कोणाचं आहे. अरे बरं आहे का विचार पाहिला मिळाले. मी माझ्या पद्धतीने विचार मा बाप आहे मी काही विचार तुम्हाला काय करायचं. पण आहे कोणतरी म्हणून टाकी असं असं. हा चला हळूच पाय ठेवा. रामाने चला या पायाला आहे का? इकडले हो इकडं तुम्ही इकडं. काय रड राहिली वाईट बात कर. अरे काय रडती कुठं कुठं लागलं आता जाऊ द्या झालं ते झालं चल. दाखवा ना अरे बाळा बसू दे. सरपंच सांगावं येईल. अरे आप साईडला मी धरते व्हायचं तिकडं. मी धरते. अरे पोराला विचार त्याला कुठं लागलं काय काय माझी तुमच्यात आहे. मा का झाडाला तोडला का काय. आता मला काय माहित कुठं तोडलं आणि कुठं जोडलं. अरे? चला, बसा. अरे एवढा लाच मोठा केला त्याच्यावर जीवन काय आपली मला विचारायचं रे सोडून मला काय विचारायची. मी आजही बेरो तर मला काय राहिले. दादा मला सांगा हे नेमकं काय आहे. काय म्हणजे हे एवढं रडत आहेत म्हणे मी माझे 2-2 आहेत म्हणले ते. मी नेमकं हाय कोणाचा हिचा का तिचा. अरे भाऊ तू पहिलीच आहे ना. नाही हे दुसरे पहिलेच म्हणजे मग तू पहिले हायच आहे ना. अरे बाबा तू जसं समजतोय ना तसं काय नाहीये. याला माणुसकी म्हणते माणुसकी. त्याला काय कळायची माणूस की काय असते. एवढं मोठा ठेंगणा झाला. अक्कलीचा पत्ते नाही. जास्तच माणूस की यार सारखे रडते का पहिलं मला आहे ना. अरे मा दुख राहिले रे. हे बघा काय माहितीये का सरपंच साहेब तुम्ही ना माझ्या बापाला घरी सोडा मी गाडी चालू करून येतो. हा चला
तुझ्या काय नाही काय नाही अरे बाप रे, माझ्या बाबूराव, माणुसकीच्या नात्याने आले तो. बाबूराव, बसा बाबूराव, बसा. बस बस बसा गाडी बसवा बसा घे घे चला चला गाडी चालू करा चला गाडी चालू चेअरमन तुम्ही इथंच थांबा आम्ही यायला गेलो होतो जाऊ दे सरपंच साहेब बस. अरे जाऊ द्या इकडे ते बाबूराव जाऊन दे टाटा टाटा करा. मला माहित नाही, काय झालं माझं चाटलं ना कमून मा बिपला होईल ना बाबूराव मुळा माझं जीव आहे जीव बाबूराव. काय जीव आहे काय येडे बिडे झाले का हो अरे तुम्ही? तू पण होते माझ्यासाठी मला घेऊन चाल घरी कोणाच्या घरी बाबूरावच्या तुमच्या घरी. हं? मी अरे चल चाललो ना माय, चल अरे, ना हात माय. सोड. अरे माणूस किती मला घेऊन जा ना. मी चाललो. बसू नको काय गरज नाही शांत बस काय जीव नाही सोड सोड अरे सोड मला मी आता बाबूरावला ना फोन करते काना कोपऱ्यात बोलते मी विचारपूस करते गेला.